चॅनल आहे त्याच्यामध्ये गावातल्या गावगप्पा म्हणा गावचा इतिहास काय अडचणी आहेत एक स्टोरी नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग. मी गणेश शिंदे. आपण पाहता जी मराठी न्यूज. बातमी म्हणजे पारदर्शकता. जी मराठी न्यूज या चॅनलने हमेशा वेगळं काहीतरी आणि चांगलं करण्याचा प्रयत्न केलाय आणि त्याला भरभरून प्रतिसाद म्हणून आपण आणखी एक नवीन कार्यक्रम चालू करतोय. त्या कार्यक्रमाचं नाव आहे गावच्या मनमोकळ्या गप्पा. यामध्ये आपण असा कार्यक्रम करणार आहे की ज्या गावातल्या मंडळी असतात की ज्यांना कोणत्याही ठिकाणी त्यांची खतखत मांडण्याचा प्रयत्न होत नाही किंवा त्यांना असे प्रश्न असतात की ते कुठे कोणाच्या पुढे मांडू शकत नाही किंवा अधिकारी वर्ग असेल, राजकारणी नेता असेल किंवा इतर प्रश्न असतात की ते कोणाच्याही समोर मांडू शकत नाही. तर असेच मन मोकळे त्यांचे करण्यासाठी आपण हा कार्यक्रम चालू करतोय. सर्वप्रथम आपण ऐतिहासिक गाव जे की पानगाव आहे, बार्शी तालुक्यातलं पानगाव आहे, ज्या ठिकाणी राजाराम महाराजांनी या ठिकाणी वास्तव केलेलं आहे, त्या ठिकाणी आपण आलो. ज्या ठिकाणी बराच काही इतिहास आहे. आपण हा इतिहास येथील गावकऱ्याकडून जाणून घेऊयात. काका, काय करताय तुम्ही? शेती करतो. बरं, नाव सांगा तुमचं सर्व. अमृषी कृष्णात कापशी. काय वय आहे तुमचं? माझा आहे 75. तुमच्या गावाला ऐतिहासिक वारसा लागलेला आहे, बरोबर का? राजाराम महाराजांनी ते केलेलं वास्तव्य केलेलं आहे. काय सांगताल तुमच्याला? तुम्ही एवढ्या दिवसापासून गावात वास्तव्य करताय, काय गावाची महती आहे तुम्हाला, काय सांगताल? 5 विशीचा गाव आहे. या गावाने एक हत्ती तलाव पण चांगला मोठा आहे आणि त्याचं संवर्धन बी चांगल्या प्रकारे व्यवस्थितपणे करते चालू आहे. आपल्याला माहित आहे का आपल्या गावामध्ये सेवा करण्यासाठी शासकीय कर्मचारी किती असतात किंवा कोण कोण आपल्या गावाला मदत करतं, हे काही माहिती आहे का तुम्हाला? आता ग्रामपंचायत लेवलवर जी काय असेल ती ग्रामपंचायत पंचायत समिती लेवलवर ग्रामसेवक असतात, तलाठी असतात, बरोबर का? सरपंच असतात, मेंबर असतात, ग्रामसेवक, ग्राम विकास अधिकारी असतात. हे सर्व लोक असतात. तुमच्या गावचे ग्रामसेवक कोण आहेत? ते वेळेवर येतात का? तुमच्या गावातल्या लोकांच्या सुखसुविधा त्यांच्याकडून पूर्ण होतात का? किंवा काय गावाचे पेंडन्सी आहेत का जे तुम्हाला वाटतंय की करायला पाहिजे गावामध्ये? आता कर्मचाऱ्याला दोष देऊन उपयोग नाही. या ठिकाणी तुम्हाला राजकारण बी होतंय. आता हे नवीन रस्ता पिस्त जाणून बुजून विरोधक हे रस्ता काय मागं ठेवल्याचं. आता सगळं गाव झाले कम्प्लीट, पण आता 3-4 ठिकाणचं रस्ता का तर त्या ठिकाणी आपल्याला मतदान मिळत नाही, करीत नाही काय म्हणून ते रस्ते जाणून बुजून पेंडिंग मध्ये ठेवल्याचं. किंवा तलाठी कोण आहे त्यांच्याकडून काय तुमची मागणी आहे किंवा ते वेळेवर येतात नाही येतात असं काय आहे का? काय अडचण नाही आपली. काय त्यांचं काम त्यांचं रुटीन चांगलं व्यवस्थित चालू आहे. काय नाही, अजिबात काय नाही. बरं, आपण पाहिलं की नॉर्मली गावामध्ये काही तुमच्या गावामध्ये हा सुद्धा वारसा आहे की मेजर लोक पण भरपूर झालेले आहेत, बरोबर का? तर काय सांगताय, म्हणजे तुमच्या गावाला आणखी कशाची आणखी महती आहे? महती काय नाही, तीर्थक्षेत्र आहे, बरोबर. तीर्थक्षेत्र झालेलं आपल्या गावात. तिथं आमदार पण भरपूर कामं झाली तिथं. आणि बाकी काय आता हे म्हणल्यासारखं रस्त्याच्या फक्त विरोधकासाठी ठेवले आमचे रस्ते. मुद्दाम जाणून बुजून आमचाच रस्ता ठेवला पाहिजे असं. तुमच्या गावात असं तुम्हाला वाटतं की काहीतरी मोठा प्रोजेक्ट येऊ शकतो किंवा व्हायला पाहिजे असं तुम्हाला काय कमतरता वाटते का? काय वाटतंय? हो, यायला पाहिजे ना. आता आहे इथं तुमचं ते सौर ऊर्जा झालेलं आहे. सौर ऊर्जेच्या प्लॅनचं एक थोडंसं महत्व आहे. सौर ऊर्जेच्या प्लॅनसाठी इथं पण ग्रामपंचायतीनं जागा दिलेली आहे. जवळजवळ ती आता चालू होणार आहे आत्ताच्या ह्याच्यात. आणि दुसरं म्हणजे स्टँड वरती मुलं इकडनं पलीकडे ये जा करते. ते गतिरोधक 2-3 व्हावी, एकच गतिरोधक आहे. त्याच्यामुळं अपघात होण्याची शक्यता आहे. बरेच अपघात झालेले पण आहेत ह्याच्या अगोदर. किंवा लोखंडी उड्डाण पूल व्हावा ही एक ग्रामस्थांची खूप दिवसापासून इच्छा आहे, मागणी आहे. त्यांनी पाठपुरावा केला पण त्याचं ही होई नाही, अंमलबजावणी होई नाही. रोडच्या बजेटमध्ये आहे ते उड्डाण पूल शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी रोडच्या बजेट होतं ते काम, पण त्यांनी काय केलेलं नाही पूर्ण. लाईट नाही, त्या दोन्ही साईडनं लाईटची व्यवस्था व्हावी ही एक मागणी गावकऱ्यांची. आता तुम्ही काय व्यवसाय करता? शेती. शेतकऱ्यांना सगळ्यात जास्त महत्वाचा म्हणजे लाईटचा प्रॉब्लेम असतो. तर तुमच्या गावामध्ये लाईट वेळेवर येते का किंवा किती ते किती वेळेचा टायमिंग असतो?
तसं 8-8 तासाच्या पाळ्या आहेत त्या. पण काय होतंय संध्याकाळची पाळी असली दिवसा असली की लाईट टिकत नाही. नाईलाज असतो संध्याकाळी जाऊन पाणी द्यावं लागतंय. हा या दिवसाचं जरा अवघडच होत आणि थंडी आहे. आमचं म्हणणं दिवसा द्या 5 तास द्या पण कंटिन्यू द्या दिवसा. असं म्हणणं. हा बरं आणखी काय समस्या सांगता येतील की ज्या गावामध्ये आहेत परंतु ज्या मांडता आले नाही तुम्हाला आतापर्यंत गावाच्या लोकांपर्यंत किंवा अधिकारी वर्गापर्यंत मांडता आले नाहीत अशा काही समस्या आहेत का ज्या की तुम्हाला सांगते? जे काय शेतकरी आहे त्या शेतकऱ्याला वाटा नाही त्या अजिबात. आता प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं की आपला वाटा असावी पण आपली शेती जाऊ नये. परंतु ही सरकारनं लक्ष द्यायला पाहिजे की प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावरनं वाट पाहिजे, प्रत्येक शेतकऱ्याला वाट पाहिजे. वाट्याचा कागदावर आहे ते पण असं अंमलबजावणी झालेलं नाही. त्यामुळे शेतकऱ्याला वाटच नाही त्या. इतकी एवढी परिस्थिती आहे की त्यांची ते कडबा किंवा ज्वारीची पिकवलेला माल आहे ती माल न्यायची पंचायत आहे शेतकऱ्याला. अशी परिस्थिती आहे. मोठी गाडी जात नाही ना बरं. शेत म्हणजे काय काय शेत विकायची बारी आलेली आहे शेतकऱ्याला काय काय इकून गेले शेताला मार्गच नाही. मार्गच नाही कारण वाटच नाही ते. ही मोठा हा प्रॉब्लेम जो प्रॉब्लेम आहे याच्यावरती कसा तोडगा काढायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? नाही ही शासकीय लेवलच होणार आहे. ही चांगलं सबरी पॉवर वापरून चांगली सरकारने ते स्वतःची ताकद वापरूनच ती कामं करावं लागतील. ही कामं सहजासहजी होणारी कामं नाही. सहजी म्हणजे केंद्र सरकारनं लक्ष घालून प्रत्येकाच्या सर्व नंबर बांधावरनं प्रत्येक शेतकऱ्याला वाट मिळावी ही त्यांनी स्कीमच काढायला पाहिजे तरच ही वाटा होणार आहे शासकीय. गावामध्ये सगळ्यात जास्त उत्पन्न कोणत्या ह्याचं होतं तुम्हाला म्हणजे? कांदा ऊस आता वैयक्तिक मग आमचं आता कांदा निघला तर नेले येत नाही, ऊस निघला तर नेले येत नाही. गावाला चिटकून शेत आहे पण वाटच नाही. 25 हेक्टरला वाट नाही आणि त्याचा किती जरी तोडगा केला तरी शासन पण येत नाही आणि जवळचे एवढे सगळे वाट करतात. चल पण ह्याला तोडगा निघू शकतो. तहसीलदारच्या अंडर आहे तर तहसीलदारला तुम्ही जर अर्ज केला तर ह्याच्यामधून तोडगा निघू शकतो. तर याचा कधी केलाय का तुम्ही? अर्ज केलेला आहे भरपूर, तोडगा केलेला आहे, तोडगा निघतोय पण समाधानकारक येत नाहीत ना, येत नाहीत ना पण इथं बांधावर येत नाहीत. आली थासूर मासूर आपण हे त्याला सांगायचं त्यांनी त्याला सांगायचं माझं आहे काय म्हणायचं. समोर शेतकरी बी ते समोर अधिकारी आहे तोपर्यंत होय म्हणते ती. त्या अधिकारी निघून गेले की पहिलं काम चालू असा प्रकार आहे. ऊस झाला ₹1,00,000 तर त्याला 50,000 वाटायलाच घालावं लागतं. अगोदर ऊस न्यायचं म्हणलं की वाटासाठी आधी पैसे द्यावं लागते अगोदर तेव्हा ऊस न्यायला येतोय किंवा कुठलंही जरी पीक उत्पन्न काढलं न्यायचं म्हणलं की आधी वाटाचा विचार करावा लागतोय. कुठल्या शेतकऱ्याला पैसे द्यावं लागते तेव्हा ती माल न्यायला वाट मिळते. अशी शेतकऱ्याची अवस्था. तुम्ही सर्व शेतकरी आहात तुम्हाला एक प्रश्न असा विचारायचा की शेतकऱ्यांचा हमी भाव हा जो विषय पेंडिंग मध्ये पडलेला आहे बऱ्याच वर्षापासून ह्याच्यावरती गोळ चाललेला आहे. आतापर्यंत बरेच सरकार येऊन गेले परंतु यावरती कोणीही विचार केलेला नाही. असं तुम्हाला वाटतं का की शेतकऱ्यांना हमी भाव मिळणं शक्य आहे? हमी भाव तरी मिळायच पाहिजे. पण मिळाला पाहिजे पण सरकार देण्यासाठी काय म्हणजे कशा अडचणी येत असेल का असं वाटतं तुम्हाला? प्रत्येक जण सरकार तीच म्हणते की हमी भाव पण नेमकी व्यवस्थित पर्यंत समाधानकारक तोडगा कुठून नाही. सरकार शेतकऱ्याला लक्ष देत नाही. कुठलंच नाही. कुठलं सरकार देत नाही शेतकऱ्याकडे. त्यांना फक्त व्यापारी पाहिजे नोकरदार पाहिजे. शेतकरी मी किरकोळ आहे त्यांच्या पुढे. गेल्या वर्षी दुष्काळ पडला पण विम्याचे पैसे झाले नाही तर 25% दिलं पुन्हा देतो म्हणले पण काहीच दिलं नाही तर 25% झालं. त्यात काय सुद्धा भागत नाही पूर्णपणे मायनस घ्या. यंदा पावसानं सगळं सोयाबीन ही झालं आणखी ₹1 आला नाही. हा स्कीमा भरपूर आहे त्याही ₹1 आमच्याकडनं 100,000 जाऊ द्या पण आम्हाला आता ₹1 विषय निघाला म्हणून सांगतो की ₹1 पीक विमा हा देखील चालू आहे. ज्वारीचा पीक विमा चालू आहे. भरलाय का सगळे? आतापर्यंत ज्वारीचा पीक विमा कधी आलाय का तुम्हाला? नाही आला कधी झाला नाही. सोलापूर जिल्हा हे ज्वारीसाठी प्रसिद्ध आहे पण कधीही पीक विमा ज्वारीचा येत नाही. ₹1 पण येत नाही. सोयाबीनचा तो परंतु ज्वारीचा येत नाही. सगळ्यात जास्त पहिल्यांदा रस्ते पाहिजे. रस्त्याशिवाय पर्याय नाही. रस्ते नसतील तर गरीब शेतकऱ्याला ती शेतच त्या मोहरल्या शेतकऱ्याला विकावं लागतं. ₹5 अनुदान देण्यापेक्षा दुधाला आम्हाला ₹35 भाव द्या तुम्ही. ते असलं अनुदान तुम्हाला ₹5 अनुदान ₹2 अनुदान पाहिजे. आम्हाला कोणी कुठलं काय नीट मिळत नाही. ती कोण कुठं येतंय कुणकडे जाते काय होतंय ते आम्हाला पण कळत नाही. तसं करण्यापेक्षा आम्हाला डायरेक्ट भावच द्यायचे. अनुदान नकोय तुम्हाला भावामध्येच पाहिजे. ते अनुदान नेमकं कोणासाठी आहे ते आम्हाला बी कळालं ते DLR कळालं. ते असल्या फुकट शेरापती वाटण्यापेक्षा आमच्या हाताला काम द्या. वाट आहे ही सर्व नंबरचा रस्ता आहे. त्या रस्त्यावर कोणीच दखल घेत नाही. गावाचे पुढारी नेले 4-5 तरी पण कोण आलं नाही तिथपर्यंत. रस्ताच होत नाही तिथं. आणि आता इकडला शेतकरी असला का ती शेतकरी काय म्हणणार हाय तोपर्यंत होय म्हणणार. पलीकडला त्यांना काय तर सांगायचं दुसऱ्याने त्याला काय तर सांगायचं. दोघांचं पेंटिंग मध्ये झालं की बात झाला की
सगळी जाडवते ती आणि हाय ती किती 2-2 एकरवाली शेती आहे तिथं. मग आता त्यांचं कांद म्हणा सोयाबीन उडीद ही कसं न्यायचं डोक्यावर न्यायचं प्रत्येक वेळेस ही चुकीचं आहे सगळं. मग आपल्याला तहसीलदारांना स्वतः येऊन तिथं वाटाचं निवेदन व्यवस्थित करून द्यावं सगळ्याचं व्यवस्थापन करून द्यावं. सकट कर्ज माफ व्हावं. जे वेगवेगळे भरती त्यांचं काय होतं 50,000 25% लोकांना आलंय काय जणांना आलं नाही असं. त्यापेक्षा सरसकट सगळ्याचं कर्ज माफ व्हावं. कारण यंदा पाऊस काळ अति झाल्यामुळं सोयाबीन ही गेले बाय उडद गेलेली आहे ती. ज्वाऱ्या वापल्या नाही त्या 90% ज्वाऱ्या वापल्या नाही त्या 2-2दा पेरून सुद्धा ज्वाऱ्या वापल्या नाही त्या अशी. आता ज्वारीच्या पेरण्या सगळ्या झाल्यात का? झाल्या त्या पण वापर नाही त्या डबल झाले ते. 2-2दा जी पहिल्यांदा पेरलं पण ती वापरली नाही पुन्हा मोडून दुसऱ्यांदा पेरलं तरी वापरलं 3-3दा पेरलं तरी वापरलं नाही काय पडली की नाही असं आहे. 10% 20% कुठं तरी मोड असं उगवलेलं आहे. त्यामुळे ज्वारी पेरण्या होऊन बी काय म्हणजे ज्वारीचं उत्पन्न काय नाही यांना. त्यामुळं सरासरी कर्जमाफी व्हावी. गेल्या बरी 50% चालू बाकीवरला 50,000 देतो म्हणले. निम्या लोकांना आलं निम्या लोकांना आलंच नाही ते पैसे. चालू अन्याय होतो जिथं किती त्याला बाप होत सगळं. चालू बाकी 50,000 दिले पण बाकी 12 झाला त्यामुळे चालू बाकीचा अन्याय झाला तो. त्याच्यामुळे सरसकट व्हावी माफी रेग्युलर असो अगर 1.5 थकीत असो मग सगळ्या माफी व्हायला पाहिजे. पाहिलं की शेतकऱ्यांनी कर्ज काढलंय त्याचं माफ व्हायचं आणि जी कर्ज निघत नाही बँकेत गेलं ही आणा ती आणा मग बाकी बारक्या शेतकऱ्यांनी काय करायचं. मोठ्या शेतकऱ्याचं माफ व्हायचं आणि बारक्या शेतकऱ्यांनी बोंबलायचं. बारक्या शेतकऱ्याला कर्ज देत नाही का बँक? द्यायला काय गाळ्याला पडा म्हणते ती का त्यांच्या वशिलेवर समजा की कर्ज माफ होतं कर्ज काढते ती आणि बारक्या शेतकऱ्यांनी काय करायचं ही आणा ती आणा त्यात आमचा महिना 2 महिने जाते. मग बारक्या शेतकऱ्यांनी काय करायचं त्याला कर्ज नाही मग मोठे शेतकरी होते का तर खुर्चीवर बसायचे. पाहिलं की 4-5 मुद्दे या ठिकाणी पानगावच्या गावकऱ्यांनी मांडलेले आहेत. जो मेन मुद्दा आहे तो त्यांना शेतामध्ये जाण्यासाठी पानंद रस्ते किंवा रस्ते याचा एक मोठा मुद्दा आहे या ठिकाणी असं जाणवलेलं आहे. सर्वांचा एक सूर लागलेला या ठिकाणी. तसंच दुधाचा भाव एक देखील या ठिकाणी कमी आहे. जे की तुम्ही अनुदान देता 5 रुपये तर ते तुम्ही कमी अनुदान न देता डायरेक्ट दुधाच्याच भावामध्ये आम्हाला दुधाची भाव वाढ द्यावी असं या ठिकाणी मांडलेलं आहे. त्याचबरोबर काकांनी सांगितलेलं आहे की बँकेची कर्ज जी आहे ती बारक्या शेतकऱ्यांना मिळत नाहीत. जे की वशिलेबाजी चलते त्या ठिकाणी त्यांना कर्ज मिळतात आणि बाकीच्या लोकांना मिळत नाही. आणि जे लोक त्यांचं माफ होते आणि ह्यांचं मिळतच नाही ह्यांना त्याच्यामुळे माफीचा काही विषय येत नाही. असे बरेच मुद्दे या ठिकाणी शेतकऱ्यांनी मांडलेले आहेत. आणखी बरेच शेतकऱ्यांचे आपण जाणून घेणार आहेत. आपण फक्त एका चौकामध्ये या ठिकाणी थांबलेलो आहोत. ग्रामपंचायत समोर आहे या ठिकाणून आपण काही घेतलेले आहेत. आपण सर्वांनीच चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिलेला आहे या ठिकाणी त्याबद्दल सर्वांचं मनापासून आभार.